तर हाय हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज सकाळी सकाळी मी रेडी झालेली दिसते। सकाळ नाही आहे, 10:30 वाजले, पण मी उशिरा उठले कारण की माहेरी आल्यावर सगळेच जण कसा आरामशीर असतं सगळ्यांचा। तर मी पण खूप उशिरा उठले 9:30 वाजता आणि आता तयार आंघोळ वगैरे करून तयार झाली आहे। तर गावात चाललोय, थोडीशी साडी वगैरे घ्यायची आहे त्यामुळे। तर चला निघतोय आता आम्ही, मम्मी पप्पा मी ऋषाली वहिनी। तर आम्ही ना साडी घ्यायला गेलो होतो। मला साडी घ्यायची होती कारण की ना 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले ना। तर मम्मीने काही घेतलं नव्हतं, तर मम्मी आता बोलली तू आली तर चल मग आता आपण साडी घेऊन येऊ। मग साडी बघण्यासाठी गेलो, खूप पॅटर्न होते पण मला ती खालची साडी आवडली, मग मी ती चॉईस केली। तर त्यामध्येच भरपूर पॅटर्न होते। मला उद्या जायचं आहे म्हणून मम्मीने मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करताय आज। त्यांच्या घरात सगळ्यांनाच आवडते पुरणपोळी। मम्मी इकडे पीठ भिजवतीये, इकडं जायचं कुकर लावलाय वहिनीने। छोट्या वहिनी मसाल्याची तयारी करताय, वहिनी चहा ठेवताय। मी आता झोपेतून उठलीये, मम्मी ते सगळे स्वयंपाकाला लागले आणि व्यवस्थित वाग ना, त्याचं चाललंय खायचं काम। हा डोकं लावत होता, त्यानेच मला उठवलंय झोपेतून। डोकं असं लावते, डोकं असं नाही लावत, त्याला काहीतरी पाहिजे होतं म्हणून तो त्याचं चाललं होतं मला व्हिडिओ घे। आणि मी आत्ताच झोपेतून उठले आणि मम्मी ते स्वयंपाक करता इकडे। करण भाऊ मस्त आहे ना भेळीसाठी कांदा बारीक करीत होता, तर मम्मी इकडे ना भेळ मिक्स करते। तर काल ना आम्ही भरपूर अशी शॉपिंग केली आहे, मम्मी सोबत गेली होती ना नाशिकला। तर तुम्हाला काही शॉपिंग दाखवली नाही, तर आज मी तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवणार आहे। आणि आज सकाळी ना मम्मी सोबत गेली होती, मम्मीने मला छान अशी साडी घेतली आहे, पण ती सस्पेन्स मध्ये आहे, ती नंतर दाखवते। आधी कपडे बघू आपण सगळ्यांचे। हा अंशूचे बघा, सगळ्यांनी अंशूचे कपडे आहेत, अंशू दाखवणार आहे सगळ्यांना। हा तर हा एक सेट घेतलाय, याच्यावर पॅन्ट पण आहे, खूप सुंदर दिसला। संस्कृतीला घातल्यानंतर छान दिसत होता, मस्त। अंशूचा आहे, अंशूचा। हा अंशूला घातल्यानंतर छान दिसत होता। हा संस्कृतीचा आहे। तर कलर पण आम्हाला जसे पाहिजे तसे भेटले, छान कलर भेटले आम्हाला। तर मस्त फ्रॉक वगैरे भेटले। आणि हे शर्ट अंशूचे आहे, तर 150चे 2 शर्ट, खूप परवडलं। कपडा पण खूप सुंदर आहे, स्मूथ आहे आणि छान आहे। म्हणजे डेली यूज साठी जे मुलांना खूप कपडे लागतात ना, तर शालीमारला खरंच कपडे खूप परवडतात। त्यामुळे मग मम्मीला म्हटलं चला आपण तिकडनं जाऊ का नक्की ना। अंशूला त्या दिवशी आम्ही घेतले होते आणि मम्मीचं थोडं काम पण होतं, तर मग मी मम्मी सोबत काल गेली होती ना, तर तिकडून आणले कपडे। आणि हे अंशू कार्तिकीचा ड्रेस आहे, तर खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडला। तिला ती गोरी आहे ना, तिला खूप छान दिसत होता। आणि त्याच्यावर व्हाईट पॅन्ट आहे आणि ह्या ड्रेसवरची ही पॅन्ट आहे। तर हा पूर्ण ड्रेस मला 180 ला बसला आणि कार्तिकीचा ड्रेस 200 रुपयाला बसला आणि हा फ्रॉक पण 200 रुपयाचा आहे। बघू तर समृद्धीसाठी पण आहे ना
छान असे टॉप घेतले. तर हे टॉप आहे ना 150 रुपयाला पडले आम्हाला. तर छान दिसत होता. हे पॅन्ट पण कपडा खूप स्मूथ आहे आणि म्हणजे वर 2 ते 2.5 वर्ष हा कपडा टिकू शकतो डेली यूज जरी केला तरी. तर छान असा कपडा आहे, खूप मऊ आहे. अंशूला मी घेतलेला आहे यामधला पॅटर्न. तर अंशू भरपूर दिवसापासून यूज करते ना, तर छान टिकला, भरपूर दिवस गेला. तर छान कलर पण व्यवस्थित भेटले आम्हाला. आणि हा फ्रॉक आहे समृद्धीसाठी घेतलेला आहे. तर तिला खूप छान दिसत होता. हो, अंशूसाठी घेतलेला आहे. तर छान कलर भेटला आम्हाला. ही पण एक लॅगीज घेतली तिला रेड कलर मध्ये, कोणत्या पण ड्रेसवर मॅचिंग होते. आणि हा पण शर्ट आहे, टी शर्ट. तर हा पण 150 मध्येच भेटला आम्हाला. तर कपडा म्हणजे मुलांना जे काही टोचणारे कपडे असतात ना त्यांना खूप कंटाळतात, त्यामुळे ना स्मूथच घ्यायचे होते. तर छान भेटले आम्हाला. आणि दाखवू ना कार्तिकीचा, दाखवू आपण. तर हा कार्तिकीचा हा आम्हाला 130 रुपयाला पडला. तर हा आहे ना राजपालमध्ये, नाशिकला नाही घेतला, नाशिकला कार्तिकीच्या मापाचं. आम्ही सकाळी लवकर गेलो होतो ना, त्यामुळे एवढे काही शॉप उघडे नव्हते, कारण की शॉप जास्त 1.5-2च्या पुढेच उघडतात. आणि मी सकाळी 11-11:30लाच मम्मी सोबत गेले होते ना, त्यामुळे जास्त काही भेटलं नाही आम्हाला. आणि हा कार्तिकीसाठी घेतलाय सकाळी. तर छान आहे तो पण. आणि मम्मीने ना मला आहे ना साडी घेतली मस्त. तर साडी तर मला खूप आवडली आहे. तर खूप सुंदर साडी आहे. माझे 10K सबस्क्रायबर झाले ना, तर मम्मीने मला काही घेतलेलं नव्हतं. तर मग मम्मीने ना मला ही साडी घेतली आहे मस्त, मम्मी पप्पांनी दोघांनी मिळून. तर छान आहे साडी, मला तर खूप आवडली ही साडी. 10K सबस्क्रायबरचं गिफ्ट दिलंय मम्मीने मला. आणि त्याच्यावर आहे ना असं ब्लाऊज आहे, पूर्ण भरलेलं ब्लाऊज आहे. तर छान असं मस्त ब्लाऊज आहे. आणि कपडा पण खूप छान ब्लाऊजचा. ब्लाऊजचं पूर्ण भरलेलं म्हणजे बाही जे असते ना आपली स्लीव्ज, त्या पूर्ण भरलेल्या आहे. तर छान दिसतं असं पण. मला तर खूप आवडली साडी. आणि हे पण कपडा पण खूप छान आहे साडीचा. साडी ना मी तुम्हाला वेअर करेल ना तेव्हा समजेल का साडी दिसायला लुक वगैरे खूप सुंदर आहे. आणि अंशूला काय बोलायचंय बोल. रोशाली वहिनी इकडे ना पुरण घासताय. आंबे आणले इकडे, मस्त सार पण तयार झालाय छान. मम्मीन ते पण आहे ना पोळ्या वगैरे करत होते. तर मम्मीन त्यांना बोलले की द्या मी रस करते आज. तर आंबे वगैरे कापले होते आणि इकडे ना रसाचं गीर वगैरे आंब्याचा काढून घेत होते, कारण की ना खेडेगावात लाईटी जाताना, त्यामुळे मग लवकरच करून घेतला होता आम्ही रस. मम्मीने आणि अंकिता वहिनीने ना मस्त पुरणाच्या पोळ्या करत होत्या दोघी पण. तर मम्मीच्या हातच्या पुरणाच्या पोळ्या म्हणजे एकदम छान असतात. मला तर खूप आवडतात, कारण की मम्मीने त्यांच्या घरी ना पुरणपोळी ही खूप वेळेस होती, कारण की ते काही नॉनव्हेज वगैरे जास्त काही कोणी घरात खात नाही, त्यामुळे ना मग पुरणपोळी त्या सगळ्यांनाच आवडते. त्यांच्या घरामध्ये ना हप्त्यातून 2दा तरी पुरणाच्या पोळ्या केल्याच जातात. मामींनी ना मला चहा घेण्यासाठी बोलवलं होतं. जवळच माझ्या मामांचं घर आहे ना, तर मी आली होती. तर हा त्यांचा हॉल आहे, इकडे बेडरूम आहे आणि इकडे किचन आहे. ड्युटीवरून लय दमलेले दिसत आहे. मामींचा स्वयंपाक चालू आहे. आवरलं का? देवघर पण छान आहे मामान त्यांचं. पिंड तर खूप जड आणि छान आहे मामान त्यांची. मामींनी ना गेल्यानंतर मस्त चहा वगैरे ठेवला आणि हा मामान त्यांचा किचन रूम आहे.
संध्याताईंच्या घराची तयारी चालू आहे. तर जुनं घर आता काय होणार आहे? माझं घर बघितलेलं आहे सुवर्णा त्यांच्या व्हिडिओ मध्ये सर्वांनी माझं घर बघितलं. काही लोकांना खूप आवडले. जुनं घर खूप छान आहे संध्याताईंचं असं पण बोलले. अर्चना त्यांच्या व्हिडिओ पण मध्ये पाहिले सर्वांनी. पण आता जुन्या घराला सगळेच मिस करणार आहे. आता संध्याताईंचं नवीन घर होणार आहे. तर संध्याताईंनी या घरामध्ये भरपूर दिवस काढले. म्हणजे त्यांचं लग्न झालं वर्ष 20 वर्ष काढले. तर आता मी मस्त भजे गरम गरम भजे तळतीये. आमच्या वरच्या भाऊन ते ना मस्त जेवण करण्यासाठी बसलेले होते. तर सोपान भाऊच्या शेजारी बसलेला माझ्या काकांचा मुलगा आहे. तर तो आमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे. आमच्या घरात तोच लहान आहे. आता अंशू काय खाणार आहे? छान मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक. अंशू काय चाललंय? मालिश, मामाच्या केसांची मालिश. हा, मामाच्या केसांची मालिश चालली आहे. वृषाली वहिनी, अंकिता वहिनी आणि मम्मी बसले जेवण करायला. नका करा आता, सगळ्यांना बोलवताय. अंकिता वहिनी जेवण करायला. मम्मीचे भजे छान झाले होते आज, मस्त. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.